नमस्कार मित्रांनो, जर आपण पीएम आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे। तर मित्रांनो, आता आपला जागेचा प्रश्न सुटलेला आहे आणि आपल्यासाठी एक खुश खबर आलेली आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आनंदाची बातमी कोणती आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, अनेक भूमिहीन लाभार्थी आहेत की ज्यांना घरकुल तर मिळालेले आहे, परंतु जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल बांधता येत नाही किंवा घरकुल बांधताना अडचणी येत आहेत। तर त्यावर तोडगा म्हणून आता एक गुड न्यूज आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून, आणि ती गुड न्यूज नेमकी काय आहे तर या बातमीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। तर ते बघूया ती बातमी की राज्यभरातील भूमिहीनांना मिळाली घरकुलासाठी जागा। तर बघा, या ठिकाणी गायरान जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, दूरदृश्य प्रणालीवर घरकुल योजनेचा आढावा, तुमदार घरांची होणार स्वप्नपूर्ती, सीईओ गुलाबराव खरातांनी वेशीत मांडल्या होत्या अडचणी। तर यासारखे महत्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी खाली बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की ही भूमिहीनांना नेमकी जागा आता कुठे मिळणार आहे आणि त्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सुटणार आहे। तर बघा मित्रांनो, महा आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे। घरकुलाचे मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना 15,000 रुपयाप्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम 22 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 22 फेब्रुवारीला पुण्याला जो काही कार्यक्रम झालेला होता, तर या कार्यक्रमामध्ये माननीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीएम आवास योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांना पहिला हप्ता 15,000 रुपये वितरित करण्यात आलेला आहे। कारण महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं काम सुरू आहे। तर पुणे येथे हा कार्यक्रम सोहळा पार पडला होता। तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दूरदृश्य प्रणालीवर प्रक्षेपण झाले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रक्षेपण दाखवण्यात आलेले होते। प्रधानमंत्री महा आवास अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने सोहळ्याचे 2 दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला होता। यात मुख्य सचिव आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते। तर बघा, हा कार्यक्रम होण्या अगोदर या ठिकाणी मुख्य सचिव आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेला आहे तर तो पुढे बघूया आपण। बुलढाणा येथून सीईओ गुलाबराव खरात हे देखील उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्याचा विषय मांडण्याचा अवधी मिळाल्यानंतर खरात यांनी अभियान राबवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तोडगा काढता येऊ शकतो हे विषय सादर केले। तर बघा, या ठिकाणी जे काही बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ आहे खरात यांनी या ठिकाणी की हे जे काही अभियान आहे 20 लाख घरे लाभार्थ्यांना द्यायचे आहे तर ते पूर्ण करण्यासाठी काही अडचणी आलेल्या आहे आणि त्या अडचणीवर तोडगा निघू शकतो अशा प्रकारे महत्वाचा पॉइंट त्यांनी मांडलेला होता। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, भूमिहीनांच्या घरकुला संदर्भात राज्यभरात सगळीकडे जागेचा प्रश्न असल्याचे राज्यातील अन्य सीईओनी सुद्धा सांगितले। त्यावर तातडीने निर्णय घेण्यात आला आणि शासनाच्या वतीने हा प्रश्न मार्गी लावण्यात आला। तर मित्रांनो, अनेक ठिकाणी जे आहे की जागांचा प्रश्न होता, घरकुल तर मंजूर झालेला आहे परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे घरे बांधायची तशीच राहून पडलेली आहेत। तर त्यामुळे या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता पुढे नेमका तो निर्णय काय झालेला आहे ते बघूया आपण। तर बघा, या ठिकाणी गायरानावर बांधणार 1,500 घरे। अनेक गावांमध्ये भूमिहीन अतिक्रमणधारकांना सुद्धा जागा उपलब्ध नसल्याने घरकुल मंजूर करता येत नव्हते।
मात्र शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्टे देखील पूर्ण करणे गरजेचे होते। जिल्ह्यातील जवळपास 1,500 ग्रामस्थांच्या घरकुलाच्या लाभात येणाऱ्या अडचणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी व्हीसीद्वारे मांडले। गायरान ई-क्लास जमिनीवर या लोकांना घरे देता येऊ शकतात। एकाच बाजूने घरे दिल्यास ही जागा वायाही जाणार नाही आणि सरकारी उद्देश सुद्धा सफल होईल, ही बाबही त्यांनी सांगितली। त्यावर निर्णय घेण्यात आला आणि गायरान जमिनीवरील घरकुलाचा मुद्दाही मार्गी लागला। तर बघा मित्रांनो, ज्या ज्या गावामध्ये ही घरकुलं मंजूर झालेली आहे परंतु जागांचा प्रश्न आहे, तर त्या ठिकाणी जे काही गायरान जमीन आहे तर त्या गायरान जमिनीवर घरे बांधण्यासंदर्भातील आता मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। त्याचबरोबर पुढे बघा, एक महत्वाचा मंजुरी पण मिळालेली आहे की नातेवाईकांच्या जागेत राहणाऱ्यांनी घ्यावी ना हरकत। ज्या लाभार्थ्यांचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे जागा आहे आणि त्या ठिकाणी जर घर बांधायचे असेल तर यासाठी ना हरकत प्रमाणपत्र त्यांचं घ्यावं लागणार आहे। तर बातमीत बघा काय आहे, काही लोक नातेवाईकांच्या जागेत राहतात, त्यांना घरकुल मंजूर झाले आहे परंतु दुसऱ्यांची जागा आहे, त्यातच निम्म्या गुंठ्यांची खरेदी होत नाही, परिणामी घर बांधता येत नाही। अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न होता। त्या नातेवाईक असलेल्या जागा मालकांची ना हरकत घेतल्यास ती अडचण दूर होऊन तेथे घरकुल बांधणे सोयीचे ठरेल, हा प्रश्नही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये प्रकर्षाने मांडण्यात आल्याने त्या ना हरकतला देखील शासनाकडून हिरवी झेंडी मिळालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही नातेवाईकांची जागा असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला घर बांधायचं असेल तर त्या नातेवाईकांची ना हरकत प्रमाणपत्र जर आपण घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा घरे बांधता येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला जागेचा प्रश्न सुटलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्र्यांनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे की गायरान जमिनीवर लाभार्थ्यांना जागा देऊन त्या ठिकाणी घरे बांधून जी काही 20 लाख घरकुल मंजूर झालेली आहे तर ती योजना कंप्लीट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जे काही प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून जी काही जागेंची अडचण आलेली होती तर ती अडचण तात्काळ या ठिकाणी सोडवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता चिंता करू नका, आपल्याला सहजपणे गायरान जमिनीवर घर बांधता येणार आहे किंवा नातेवाईकाच्या जागेवर सुद्धा आपल्याला सहजपणे घर बांधता येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, एक महत्वाची माहिती आणि अपडेट आलेली होती। त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।